मनपा निवडणुकीत राष्ट्रवादीला सोबत घेण्यास महायुतीची अडचण होत असल्याचं सूत्रांकडून कळतंय। भाजप शिवसेना निवडणुकांना सामोरं जाणार असल्याचंही सूत्रांकडून कळतंय। हिंदुत्व विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणारे नवाब मलिक यांच्यामुळे महायुतीत राष्ट्रवादीला घेण्यास अडचण येते। खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे। तर महायुतीत मनपा निवडणुकीत राष्ट्रवादीला सोबत घेण्यास महायुतीची अडचण असल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे। हिंदुत्वाच्या आणि विकासाच्या मुद्द्यावर भाजप आणि शिवसेना निवडणुकांना सामोरं जाणार असल्याची माहिती मिळते। तर नवाब मलिक यांच्यामुळे महायुतीत राष्ट्रवादीला घेण्यास अडचण असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। कालच्या बैठकीत याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची चर्चा झाल्याची ही माहिती सूत्रांनी दिलेली। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत। कपिल, आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, कारण मनपा निवडणुकीत महायुतीची अडचण येते। यावेळी भाजप आणि सेना निवडणुकांना सामोरं जाणार आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीला सोबत घेण्यास अडचण येत असल्याचं कळतंय। नक्कीच येणाऱ्या निवडणुकीसाठी आता सर्वात जे पक्ष आहेत ते ऍक्शन मोडवरती आलेले आहे। काल एक बैठक झाली होती या तिन्ही नेत्यांमध्ये आणि त्या बैठकीमध्ये एक सूर लागलेला आहे का शिवसेना आणि भाजप हे येणाऱ्या काळामध्ये जे निवडणुका आहेत त्या निवडणुका हिंदुत्व आणि विकास कामावरती करणार आहेत, त्याचा मुद्दा पुढे आणणार आहेत। परंतु हा मुद्दा पुढे आणत असताना राष्ट्रवादीशी कसं काय हात मिळवणी करणं हा एक मोठा प्रश्न दोघांसमोर आहे। कारण नवाब मलिक सारखे जे नेते आहेत त्यामुळे आता हिंदुत्वाचा मुद्दा कसा काय पुढे आणू शकतो हा एक प्रश्न त्यांच्या मनात आहे। त्यामुळे आता तिघं एकत्र येणार का पुढे येणार काळात, का फक्त भाजप आणि शिवसेनाची युती होणार हे पाहणं खूप गरजेचं असणार आहे। सध्याच्या स्थितीला तरी भाजप आणि शिवसेना हे राष्ट्रवादीला न घेण्याच्या स्थितीत आहेत, अशी खात्रीलायक माहिती झी मीडियाच्या हाती आलेली आहे। काही सेकंदांसाठी तुम्हाला थांबवते। सूरज चव्हाण राष्ट्रवादीचे नेते आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। सूरजजी, एक मोठी बातमी सूत्रांच्या हवाल्यातून आमच्याकडे येते, राष्ट्रवादीला सोबत घेण्यास आता महायुतीला अडचण होते। हे बघा, पहिलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हा जो निर्णय घेण्याचा सर्वस्व अधिकार आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आहे। अशा पक्षाच्या अंतर्गत बैठकीमध्ये काय झालं त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्यापेक्षा नेते हे अंतिम निर्णय घेतात। अंतिम निर्णय सगळ्या पक्षातल्या पदाधिकाऱ्याला मान्य करावं लागतं। आमची अजून महायुतीच्या शीर्ष नेतृत्वाची बैठक या संदर्भात व्हायची आहे आणि आमच्या शीर्ष नेतृत्वाने ह्याच्या आधी सांगितलंय की महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार, ह्याच्यानंतरही आम्ही महायुती म्हणून एकत्र लढू, ह्याच्यात कुठेही आमच्या मनामध्ये शंका नाही। बरं सूरजजी, एक महत्त्वाचा विषय याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांची आणि शिंदेंची काल बैठक झालेली आहे, त्या बैठकीत ही चर्चा झाल्याची देखील माहिती मिळते। नवाब मलिक यांच्यामुळे राष्ट्रवादीला घेण्यास अडचण येत असल्याचं कळतंय। असं कुठेही चर्चा झालेली नाही। या संदर्भातल्या ज्या काही बातम्या आहेत ते जाणीवपूर्वक माध्यमामध्ये अशा पद्धतीच्या बातम्या पसरवून महायुतीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न काही लोकांकडनं केला जातोय, परंतु हे सगळ्या खोट्या बातम्या आहेत। निश्चित, खूप खूप धन्यवाद। सूरज चव्हाण राष्ट्रवादीचे प्रवक्ते आपल्या बरोबर जोडले गेलेले होते। मात्र आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय। कपिल, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।